सर्वांना माझा ओम नमः शिवाय. जय श्रीराम. श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. बोलो पवन पुत्र हनुमान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तमेव माता च पिता तमेव बन्धो च सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देव. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. हर हर महादेव की जय. आदिशक्ति जगदम्बे मात की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. पंडरीनाथ भगवान की जय. सब साधु संतान की जय. सब ग्राम देवता की जय. सब स्थान देवता की जय. सब पवन पुत्र हनुमान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. आज या ठिकाणी उपस्थिती असणारे मान्यवर पूज्यवर देवी देवता ऋषीमुनी साधू संत गायक वादक कीर्तनकार मंडळी शिवशक्ती भक्त परिवार सर्वे भाविक भक्त आणि सर्वे ग्रामस्थांना माझा कोटी कोटी प्रणाम. आज या ठिकाणी एवढं सुंदर या गावामध्ये नियोजन की ते नियोजनमध्ये ते गावात सात्विकता कसं आणावं हे आपले आध्यात्मिकता दाखवून देते. आज हे गावामध्ये एवढं सुंदर नियोजन केलं. या गावात सगळे लोकसंख्या किती आहे? या गावाची संख्या किती आहे? गावातले 1200 बरोबर. उपस्थिती खूप सुंदर आहे. माझं बी या भागामध्ये पहिल्या वेळेसच येणं आहे. पहिल्या वेळेसच आलो पण मग असं वाटतंय की मनासारखं आपलंच आहे बा असं. मायबाप माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्ञानी आहे. सर्वांना माहिती आहे मी एक डांग जिल्ह्यामध्ये माझा जन्म आहे. गुजराती माझं शिक्षण. भाविकांच्या प्रेमापोटी बोलायचं मी प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस, पण तुम्हाला माहिती नसेल मला मराठी व्यवस्थित जमत नाही. पण एखादी वेळेस मी असा विचार करतोय का मुंगी होऊन पण साखर खायचा प्रयत्न करावं आणि भाविकांचे प्रेमापोटी जो भक्तीचा साठा आहे समाजसेवाचा उद्देश घेऊन जी शतवाणी देवाचे शतवाणी करतोय
तेवढं प्रत्येकाने वाक्य अनुसार एखादी वेळेस माझं बोलणं चुकल तर समजून घ्यायचं काम करावं. महाराष्ट्र राज्यामध्ये आल्यानंतर मला खरंच खूपच आनंद वाटतोय. कारण असं म्हणतात की हे संतांची भूमी आहे. मी फक्त आज जास्त महाराष्ट्रामध्ये सप्ताह होत असतात. होतं ना? या गावात होतं का नाही? होतं. सप्ताह होत असतोय म्हणजे भक्तीचा साठा माणसाच्या जीवनामध्ये हृदयापर्यंत आहे. कुठेतरी परंपरागत भक्ती कशी आहे हे आपल्याला कळतं. आज या गावामध्ये मारुतीरायाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नियोजन करून केलं होतं. आता मी गेलो, देव पण खूप सुंदर पद्धतीचं दिलं. पण जी शिवलिंग होती ती पण एकदम सुरळीत आहे. पहिले थोडी चुकीची होती, बरोबर. आता खूप सुरळीत आहे. नंदी महाराज पण व्यवस्थित आहे. सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहे. पण परंपरागत जर पाहायला गेले तर गावामध्ये सात्विकता आणणारा एक मारुतीरायाज आहे. ते चिरंजीवी आहे. काय आहे? चिरंजीवी. आपण जन्म घेतो आणि परत जातो. तसेच मारुतीराया चिरंजीवी आहे. प्रत्येक गावामध्ये हे तर आता आस्था किंवा श्रद्धापूर्वक बांधावर, गावात, रस्त्यात ग्रुप मिळून मंदिर व्हायला लागले. बाकी पूर्वी जे व्यक्तींनी तप, त्याग आणि तांडव करून तपस्या केली असेल त्यांचेच हाताने देवाची मूर्ती आणि देवाचं मंदिर व्हायचं. आज पक्षपात करून सुद्धा मंदिरं बनवतात. जाती पाहून सुद्धा मंदिरं बनवतात. स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी सुद्धा मंदिरं बनवतात. हौस म्हणून सुद्धा मंदिरं बनवतात. पण जो गावामध्ये एक असा मंदिर आहे की तो मंदिर नसला तर गावाला सुख नाही पडत, आणि मंदिर असला त्याच्यात विटंबना झाली तर गावाची उन्नती होत नाही. हजारो मंदिर नसावं पण गावामध्ये हनुमान दादाचं मंदिर असावं असं भगवंत सांगतात. विटंबना आपणच करतो, दुसरे कोणी करत नाही. आपण सप्ताह करतोय, चांगले कपडे घालतो, चांगलं जेवण करतो, बरोबर का नाही? पण मंदिराची पवित्रता कोण पाळल? आपणच. बघा, बरेच गावांमध्ये अशी परंपरा आहे की हनुमान दादाची प्राणप्रतिष्ठा गावातले आगेवान किंवा बाबा बुबा किंवा कोणी भगत असतो असे करत. आता काही कीर्तनकार करतात, काही कथाकार करतात. पण भगवंत असा म्हणतात की प्राण आणि प्रतिष्ठा
प्रतिष्ठा कोण करतो? फक्त ब्राह्मणच करतो, दुसऱ्याच्या हाताचं नाही करू. प्राण ते मूर्तीमध्ये संजीवनी प्राण देणारा कोण आहे? कारण एक भगवंताची मूर्ती दगडाचा आकार घेऊन जगाच्या कल्याणासाठी आपण विराजमान केलेली आहे. मंदिर सुंदर बनवलेलं आहे. त्याची पावित्रता पाळून आणि गावामध्ये त्यांना देवपण द्यायचं आहे, प्राण पुरायचं आहे. ते कोण करतोय? ज्यांनी तप, त्याग, तांडव केलेला आहे तेच प्राण पुरू शकतात. ते ब्राह्मण नाही पुरू शकत. प्रतिष्ठा आणि प्राण झालं. आता त्याच्यामध्ये सात्विकता कोण आणल? तर संत महात्मा बी नाही आणू शकत, कथाकार कीर्तनकार बी आणू शकत नाही, गावाचा आगेवान बी आणू शकत नाही, श्रीमंत बी आणू शकत नाही आणि गरीब बी आणू शकत नाही. फक्त आणू शकतोय तर भाविक आणि भक्त. तोच गावामध्ये सात्विकता आणू शकतो. आणि जी मूर्ती आहे ते गावामध्ये लक्षपूर्वक आपलं म्हणून देवाला वळवण्यासाठी तेच पूजापाठ करू शकते. सुतक, दहावा, विटाळ पडलं तर ते मंदिरात जाऊ नये. तंबाखू पायात चप्पल असली तर ते मंदिरात जाऊ नये. हनुमंतराय ब्रह्मचारी आहे. ते मंदिरामध्ये ते हनुमंतरायाला किंवा ते मंदिराला महिलांनी प्रदक्षिणा घालू नये. केस सोडून दर्शन घेऊ नये. आणि हनुमंत रायाच्या पायावर हळद कुंकू कधी वाहू नये. पण आज काय चाललं? देव आहे तिथं दानव आहे आणि दानव आहे तिथं मानव आहे. पहिले तर देवांना दानवच ऐकत नव्हते, पण आता मानव बी कमी नाही आहे. बरेच ठिकाणी सप्ताह होतात, मी पाहिलं आहे. विना उभारलं 5 फळ ठेवून द्यायचं, परत पाहायचं नाही. आणि तिकडं पंगतला वरण भात, आमटी, साबुदाणे. आपल्या गावामध्ये जर हनुमान दादाचा जर मंदिर आहे तर आपण वर्षातून किती वेळेस महाप्रसाद चढवतात? महाप्रसाद म्हणजे चुल्यावरती शिजलेला प्रसाद. आणि प्रसाद जे प्रकृतीद्वारा तयार झालेला आहे तो प्रसाद. तो प्रसाद म्हणजे कोणतं? फळ, फ्रूट, बरोबर? तो प्रकृतीवर तयार होतो की देवानीच तयार केलेला आहे. तसंच चुलेवर शिजलेला तो महाप्रसाद किती वेळेस देतात? 1, 2, 3, 100 वेळेस. किती वेळेस? नाही रोज देऊ शकत, पण सण आला त्या दिवशी द्या. आपल्या घरामध्ये शुभ कार्य असलं त्या दिवशी द्या.
मंदिर स्वच्छता ठेवा. जर मंदिरात सात्विकता येत असेल तरच गावामध्ये सात्विकता तयार होईल. त्याच्यासाठी भगवंत काय म्हणतात, सगळ्यांमध्ये सात्विकता आहे, भाव आहे, भक्ती आहे, असं समजा की देवबी आहे. सगळ्यांमध्ये आहे. पण आज फक्त मी याच्यावरच बोलणार आहे की भगवंताने एकच वेळेस जन्म दिलाय तर कर्म चांगलं करा. कर्म कोण पाहतो? आता बरेच लोक सांगते का मृत्यू जर पामलं काही माहिती नाही, मागच्या जन्माचा पुढच्या जन्माचा कोणाला काही माहिती. हे जन्म म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर होतो. आईच्या हृदयामध्ये बाळाचा जन्म ब्रह्ममुहूर्तावर होतो. स्तुती आहे. ब्रह्ममुरारी सुरासितलिंगम निर्मलभासित शोभितलिंगम जन्मज दुःख विनाशितलिंगम तत् प्रणाम सदाशिवलिंगम. जन्म घेतल्यानंतर जीवनामध्ये कोणत्याही देवाची भक्ती करा, कोणत्याही देवाचं नाम जप करा. पण जन्म घेतलं तर कर्म करावाच लागल. कर्म केलं तर निर्मळ व्हावाच लागल. आणि जन्म घेतल्यानंतर जातपात केलं मान सन्मान पासून लांबच राहावं लागेल. कोणत्याही देवाचे भक्त राहा, ते मंदिरात काय तुमची समाधी नाही लागणार. तुम्ही कृष्ण भक्त राहा, शिव भक्ती राहा, देवी भक्त राहा, हनुमान भक्त राहा, गणपती भक्त राहा, विठ्ठल भक्त राहा, कोणतीही भक्ती करा. उद्धार करण्यासाठी जेव्हा आपण दावा करतात तेव्हा फक्त एकच उद्धार करण्यासाठी भगवंत उभा असतो. देव एकच आहे, भगवंत एकच उभा असतो. बघा तुम्ही पाणीमध्ये काय दान करतात, गंगामध्ये पाणी काय दान करतात. जेव्हा माणूस मृत्यू पामतो 1 2 3 4 10 दिवस होतात, 10 क्रिया होतं. ते दिवशी सकाळीच ब्राह्मणद्वारा जनवा टाकून आणि गंगाजलमध्ये दान करतात. काय दान करतात? बोला बोला. पिंड दान. पिंड कोणाची असते? आत्म्याची. ना आत्मा कोण आहे? परमात्मा आहे. आणि परमात्मा घ्यायला ते स्वतः उभा असतात. काय जात ठेवायची, काय पात ठेवायचं.
म्हणून एकाच वेळेस जन्म झालं. कर्म चांगलं करा आणि कर्म असं करा का जे भगवंतानी जन्म दिलेला आहे त्यांचं वारंवार वंदन झालं पाहिजे. बरोबर ना? प्रणाम झाला पाहिजे. तुम्ही किती वेळेस धन्यवाद सांगतात? 1, 2, 100. पहिले तरी राम राम म्हणायचे, आता तर कोणी राम राम म्हणत नाही. तर भगवंत म्हणतात की त्याचं वंदन करा. वंदन करू हा वंदन करू प्रभुजी कामोने वंदन करो प्रभुजी कामोने वंदन करो प्रभुजी भगवंता म्हणतात की ज्याने जन्म दिलाय त्यांना पहिला वंदन करा, नमन करा. कर्म आपोआप आपल्याकडे वळेल. बरेच लोक असं म्हणतात की देवाचा नाम जप केल्यानंतर काय प्राप्त होतं, असं बरेच म्हणतात. आज आपण हनुमानला काय म्हणतो? जो हनुमंत आहे त्याला आपण काय म्हणतो? चिरंजीवी, पवनपुत्र हनुमान. तुम्हाला माहिती असेल पण मी आठवण करतो. साधे भाषामध्ये आपण काय म्हणतो? वानर, बरोबर ना? किंवा मंकी.
इंग्लिश शब्द आहे, साध्या भाषामध्ये वानर म्हणतो आपण. कधी त्यांना मृत्यू पाप म्हणजे जेव्हा तो मरतोय तेव्हा तुम्ही पाहिलं का? कधी पाहिलं आहे? जेव्हा आपण मरतो तेव्हा आपल्याला सगळेच घेतात खांद्यावर. जे वानर आहे ते मरतो तेव्हा त्याला कोणीतरी पाहिलं का? नाही ना, नाही पाहिलं आहे. कारण त्यांनी सात्विकता एवढी प्राप्त केलेली आहे, त्याच्यामध्ये कर्म, प्राणी असून त्याचे कर्म एवढे आहे की ते कर्म पाहून भगवंत त्यांना प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवानांनी स्वयं त्यांना वरदान दिलं. तुम्ही कधी बी कुठं बी वाचा, श्रीरामचरित्र मानस मध्ये लिहिलेलं आहे, त्यांना जेव्हा मरण येतं तर 7 दिवस पूर्वीच कळून जातं. आणि ते जल अन्न बंद करून देतात आणि त्यांची सोय पाहून कानीवर झोपून जातात. ते सरळ झोपती नाही, उबडे झोपती नाही, फक्त कानीवर झोपतात. तुम्ही मेलेला पाहिला असेल, पण रस्त्यावर एखादानी गाडीने उडवून दिला असेल. त्याला आपण वानर म्हणतो. वानर माहिती ना, वानर. हा, जेव्हा त्रेतायुगची गोष्ट आहे, जेव्हा प्रभू रामचंद्र भगवान सीता मातेला घेऊन श्रीलंकामधून सोटमध्ये सांगतो, श्रीलंकामधून घेऊन आणि अयोध्यामध्ये आले. तर आपली प्रजा तर कशी, वानर काही पाहिलेले नाही. तर राज दरबार मध्ये सगळे बसलेले होते, तुमचे आमचे सारखे. आणि सर्व बघू लागले. तर प्राणी होते तिथं. प्राणी त्याच्यामध्ये हनुमंतराया एकदम निष्ठ भावी. सगळी प्रजा आहे, राज दरबार भरलेला आहे. सीता माता आणि प्रभू रामचंद्र भगवान सिंहासनावर विराजमान आहे. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. आणि प्रभू रामचंद्र भगवानांनी, आता तुमच्या भाषात काय म्हणतात, सोन्याचं सिक्का, सगळे सभामध्ये प्रजाला वाटले गेले. सगळेला वाटलं गेलं. आणि मग सीता माताने विचार केला, प्रभू हनुमंतरायाला काय द्यायचं? कोणाला हिरा जवाहरात दिलं, कोणाला सोनं दिलं, कोणाला जमिनी दिल्या. हनुमंतरायाला काय दिलं माहिती? मोतीची माळा. काय दिली? मोतीची माळा. मोतीची माळा दिल्यानंतर सीता मातानी त्यांच्या गळामध्ये टाकली. आणि मोतीची माळा जेव्हा हनुमंतरायानी हातामध्ये परत काढली आणि एक एक मणी
तोडून आणि पाहायचं आणि फेकून द्यायचं. एक एक मणी तोडायचं, पाहायचं आणि फेकून द्यायचं. सगळे दरबारात सगळ्यांच्या मनात आलं, पाहिलं वानर कसा आहे, त्याला कळतच नाहीये मोतीची माळा काय करायची आहे. प्रधानमंत्रीनी राज दरबारात विचारलं, बजरंगी की हे राज दरबार मध्ये सीता मातानी हार दिलं, त्याच तोडून तोडून तुम्ही फेकू का राहिले? सुंदर बजरंग बलीनी उत्तर दिलं, की मी मणी का तोडतोय, तर ते मणी मध्ये मी हे बघतोय की ते मणी मध्ये त्याला चमक आहे, महागड आहे. पण ते मणी मध्ये प्रभू रामचंद्र भगवान आणि सीता माता दिसतात का ते बघतो. सगळ्यांनी विचार केलं की त्याला आपण वानर म्हणतो, पण त्याची बुद्धी पहा. म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे, कोणताही व्यक्ती असो परिपूर्ण त्याचे मागचं पुढचं माहिती घेतल्याशिवाय बोट फिरवू नाही. म्हणतात जरीही एक बोट पुढं केल्यावर सरळ दिसतोय, पण मागचे 3 बोट कोणाकडे राहते? स्वतःकडे राहते. या गोष्टीत तुम्ही खूप ज्ञानी आहे. त्याची सेवा भाव बघा ना हनुमंतची. आज सात्विकता आपण गावामध्ये प्रत्येक वेळेस आणायचा प्रयत्न करतो. चांगले करणारा बी आपलेच राहते आणि नाव ठेवणारे बी आपलेच राहते, पारखे कोणी नाही राहत. गावामध्ये मंदिर बनवलं, ते हाऊस म्हणून नाही राहत. त्याच्यात सत्वधारा असते. म्हणून आज जे गावामध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आणि जे मंदिराभोवती हनुमंतरायाची विटामना केली होती, शिव पार्वतीच्या कृपाने सर्वांना माहिती आहे हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? भगवान शिवाचा 11वा रुद्र अवतार आहे. बरोबर. जेवढं माझ्यानी झालं तेवढं प्राण सत्वधारा मी परिपूर्ण द्यायचा प्रयत्न केलंय. गावासाठी उन्नतीचंच कारण करून जाईन मी भगवान नाही आहे, तुमच्यासारखाच एक दास आहे. फक्त एकच, मी मायामध्ये किंवा लोभमध्ये ना गुंतलेलो आहे. फक्त मी माझी सेवा समाजसेवा आहे, स्वार्थ नाही पाहिला. म्हणून देवाच्या चरणामध्ये दास म्हणून आहे. चिरंजीवी हनुमंतरायाला का दिलं माहिती आहे? खूप मोठी कहाणी आहे. व्यासपीठवर बसलेले उपस्थिती असणार त्यांना सगळं माहिती असेल. हनुमंतरायाला लोंग, रुईचं पान फूल, गुजरातीमध्ये आकडा म्हणतात, इकडं काय म्हणतात? रुईच ना.
पांढरी आणि जांभळी असते, बरोबर ना? पांढरीला जास्त मान आहे. आता तुम्ही कोणती चढवतात ते काही मला माहिती नाही. हनुमंतरायाला सिंदूरचा जास्त मान आहे. म्हणतात ना, बजरंगी ओ बजरंगी तुझे मनाओ सिंदूर लगा लगा के, म्हणतात ना. सिंदूर हनुमंतरायाला लय चढ मान आहे. आता बायांना जर सांगितलं तुम्ही सिंदूर लावते का, तर काय सांगते, केस माखून जाते. खूप मोठी घटना आहे ही. थोडक्यात सांगतो मी, वेळ नाही जास्त घेणार. थोडक्यात म्हणू ना, बोलू? हां, म्हणजे जास्त वेळ मी घेत नाही बरं का, मी टायमिंग बोलतो. हां, तर सर्वांना माहिती आहे माझं, मी शिव आणि शक्ती भक्त आहे, म्हणून मला पुरुषची बी गोष्ट लागू पडते आणि स्त्रीची बी, बरोबर? म्हणून पहिले तर मी तर सगळ्याच गोष्टी मान्य करतो. मुंगीहून साखर खायचं काम माझं पहिला राहतो. हां, तर पुरुष मंडळीला सर्वांना माहिती आहे की महिलांना नटायला पटायला जास्त वेळ लागतो, बरोबर ना? त्रेतायुगची घटना आहे. राजदरबारमध्ये सीतामाताला जायचं होतं आणि सीतामाता आरसासमोर नटून पटून आणि भांग भरत होती सिंदूरचं. हनुमंतरायांनी जोडवे पाहिले, काचाचे बांगडे पाहिले, कानातलं पाहिलं, नाकातलं पाहिलं, गजरे पाहिले, सगळं सिंगार पाहिलं आणि नंतर सीतामाताचे भांगमध्ये सिंदूर पाहिलं. आणि हनुमंतरायांनी प्रश्न केलं, माते की तुम्ही सिंदूर का भरतात भांगमध्ये? सीतामाता विचारमध्ये पडली का यांनी मला प्रश्न का केला? आणि सीतामाताने सांगितलं का मी सौभाग्यवती आहे आणि माझ्या पतीचं आयुष्य वाढावं म्हणून मी भांगमध्ये सिंदूर भरते. का? तर जन्मोजन्मी माझ्या बरोबरच राहावं. हे हनुमानजींनी ऐकून घेतलं. तर डब्बी होती त्याच्यामध्ये सिंदूर थोडं होतं. त्यांनी काय केलं, सिंदूर खूप आणलं आणि पूर्ण शरीराला लावून घेतलं. सीतामाताने काहीच विचारलं, बाळा हनुमंत हे तुम्ही का केलं? माता, प्रभू रामचंद्र भगवान तुमचे बरोबर राहावं आणि मी का लावलं की त्यांचा मी जन्मोजन्मी नाही जन्मांतरी त्यांचं मी दास राहावं म्हणून मी लावलं. ही सेवा निष्ठा कर्ममूळ आहे. आज आपण गावामध्ये मंदिर बनवतो, त्याच्याकडे वर्षभर सप्ताह सोडून पाहतीच नाही. काही पाहत असेल सण सरद असेल तर, मी असं म्हणत नाही का नाही, कारण मी नावं ठेवायला नाही आलो. पण म्हणतात ना की एखादी पिंजरामध्ये पोपट असतो आणि तो पोपटला जर आपण खाणं किंवा मालक जर नाही भेटलं तर तो स्वतःला काय महसूस करतो? स्वतःला अफसोस समजतो की मला पिंजरामध्ये कोंडून ठेवलं पण मला पाहतही नाही, पाणी देतही नाही, जेवण देतही नाही, तर मालक कोण नेमकी आहे? पोपट स्वतः विचार करतो, जरीही मी पक्षी असेल पुनर्जन्मात त्याचं पक्षी रूप असावं. मन आहे.
पिंजरे में पंछी रे, तेरा दर्द न जाने कोई, तेरा दर्द न जाने कोई। बाहर से खामोश रहे, ओ रोए रे ओ, पिंजरे में पंछी रे। माझा सांगायचा उद्देश की मंदिरामध्ये मूर्ती बसवून दिली, ती खामोश आहे, पण त्यांच्या मन समजायचं काम कोणाचं आहे? आपलं. कारण आपण त्यांच्या समोर दास आहे. अभिषेक, पूजा, अगरबत्ती, तुपाचा दिवा, शनिवार मंगळवारी प्रसादाचा नैवेद्य. जो गाव सांभाळत असल त्याची सेवा करायला काय अडचण आहे? काही अडचण आहे? जरीही आपल्याला दगडाची मूर्ती दिसते, पण ते संजीवनी आहे. ते आपली इच्छा सदैव पूर्ण करत असतात. कर्म चांगले करा. हे मन आहे ना, हेच तुमचा मंदिर आहे. आणि ते मंदिरामध्ये सात्विकता अशी आणा. बघा, तुम्ही शेतकरी असाल, पण संध्याकाळी परिवार सहज तुम्ही जेवणच करत नसल तर तुमचं शेतकरी राहण्याचं काही तथ्यच नाही आहे. मन मंदिर सारखं पवित्र ठेवा. कारण सुरुवात डोळे, नाक, तोंड आणि हृदय. हृदय माहिती ना? हिंदी मध्ये मन भी आहे, मन मेरा मंदिर देव मेरी. बरोबर आहे ना? आहे ना? मंदिर आपण बनवून ठेवलं, पण देहामध्ये उतरवायचं आपलं काम आहे. संत काय म्हणतात ऐका. देह देवाचा ये मंदिर, 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 देह देवाचा ये मंदिर.
भगवंता म्हणतात हे देह तुमचा मंदिर आहे, त्याच्यामध्ये मी विराजमान आहे, मी लांब नाही जवळच आहे. कर्म चांगले करा. कर्म कसं करावं? दान धर्म, चांगली वाणी, निस्वार्थ भावी सेवा, निस्वार्थ भावी दान. बघा, दानचा प्रश्न आला म्हणून सांगतो, माहिती असेल तुम्हाला बी. अबजपती असेल, करोडपती असेल, आणि जेव्हा दान करायची वेळ येत असेल तेव्हा 1 रुपया सुद्धा दान होत नसेल तर ते कर्म काही कामाचे नाही. बघा, आता तुम्ही पण पाहत असेल, कुत्र बंगलामध्ये पाळतात, बरोबर, नाही वडील वृद्धाश्रममध्ये. पायाच्या चप्पल ला कपाट ना राहतं का नाही? कपाट राहतं ना? हां, कपाट मोठमोठले बॉक्स राहते पायाचं चप्पल ठेवायला, सुंदर नटवून पटवून, उचे गोडेवाली घाईचं का सरळ का नरम का कडक, बरोबर ना? आहे ना? हां. पण जो ग्रंथ आहे, जो पुस्तक आहे, ज्याच्यावर आपलं उद्धार होतंय, त्याला पाठ सुद्धा भेटत नाही. आपला मधीच मी पण आहे. आपण आपलं जर सुधरवलं सगळं सुरळीत होईल. जन्म एकाच वेळेस भेटलं. मला बी जायचं आहे, तुम्हाला बी जायचं आहे. आपण असं सांगतोय की माझं सगळं आहे, पण बघा, जेव्हा हे शरीरमधून प्राण निघून जातो, लक्ष ठेवा, मी खरं सांगल, सोनं चांदी शरीरावरती कितीही घालून ठेवा, प्राण सुटतोय तेव्हा राख बीक गाळून गाळून घेतात, बरोबर ना? पण एक लक्ष ठेवा की शरीरावर तुळशीची जर माळा असली तर ती माळा, आता तुम्ही सांगत असेल की लय ज्ञानांच्या गोष्टी करतोय, पण ती माळा जळल्यानंतर राख होते आणि ती राख गंगामध्ये समर्पित होते आणि ते गंगामध्ये समर्पित झाल्यानंतर वैकुंठला जाते. आता तुम्ही सांगत असेल कसं काय बनतो? बघा, समुद्र कितीही मोठा असू दे, पण तरंगवून घ्यायला एक लाकडाची नावच आहे का, ती तरंगवून घेते. कर्म चांगले करा. मी आज या ठिकाणी उपस्थित झालो, गावकरींचं खूपच आभारी समजल. मी तरुण मंडळी पाहिलं, महिला मंडळ पाहिली, खूप सुंदर पालखी नियोजन होतं. पण जी तुमची सात्विकता आहे ना, ही वाया नाही जाणार. कारण माणसांकडे तर लहानचं मोठे झाले वेळच नाही आहे, पण आज जो वेळ काढलं भाग्य आहे. आज तुम्ही सांगत असेल कर्म केव्हापासून स्वामीजी कर्म कर्म म्हणतात.
कर्माची गोष्ट सांगतो मी. सतयुग बी सोडून देतो बाजूला, मी त्रेतायुग आणि द्वापर युगची सांगतो. साधे भाषामध्ये सांगाल, मी संस्कृत शब्द नाही वापरणार, कारण गीतामध्ये श्लोक संस्कृतमध्ये आहे. सिंपल साधे भाषेत सांगाल. जेव्हा प्रभू रामचंद्र भगवान वनवास गेला, तर वनवास पाठवणार कोण होतं सांगा मला? कैकेयी, बरोबर ना? बरोबर ना? कैकेयीच ना? जेव्हा तिकडून वनवास परिपूर्ण झालं, तर पहिली माफी कोण मागत होतं? कैकेयी. कैकेयी काय सांगत होती? बाळा, जर नक्कीच तुम्ही जर मला माफ केलं असेल, तर तू माझ्या पोटी जन्माला यावं, असं कोण म्हणत होती? कैकेयी. ही कुठली कहाणी आहे? त्रेतायुग. आता द्वापर युग मध्ये उतरू. द्वापर युग मध्ये काय झालं? कर्म बघा हा. द्वापर युग मध्ये जी देवकी होती ती कैकेयी, आणि यशोदा होती ती कोण? कौसल्या. त्यांनी एकच वचन दिलं, जरी आई मीनी माफ केलं, पण तुझे हृदयाचं मी दूध पिणार नाही. कर्म बघा ना. त्यांना वनवास पाठवलं, खरं आहे ना? कोणाला? रामाला. 14 वर्ष. बघा, देवकी सुद्धा 14 वर्ष जेलमध्ये राहिली. वनवासच आहे. मजाक नाही करत. तुम्ही कोणताही ग्रंथ वाचून घ्या. कर्म सोडत नाही कोणाला. बरेच म्हणतात कर्म काय कोणी पाहिलं आहे. अरे बाबा, नाही सोडत. हे भोगावं लागत. एक माळा आहे. माळा माहिती ना? मंगळसूत्र म्हणा की हिराची माळा, मोत्याची माळा, रुद्राक्षाची माळा, गुरुमाळा. एक माळा आहे, त्याचा सारभार गुरुवर असतो. बरोबर? जर एकच मणी तुटलं तरी सगळे मणी नाश होतात, तरी माळा तुटून जाते. रामचरित्र मानस मध्ये पुरावा आहे. मी बोवी बी सांगाल गुजरातीमध्ये. म्हणतात, जन्म भेटलं पण आपण काय केलंय? वाया कसं केलं ते बी सांगतो मी. तुमच्या इकडं गोष्टी म्हणतात, आमच्या इकडं वातो म्हणतात. बरोबर? हा, काही म्हणायचं बिनायचं नाही, वेळ खूप कमी आहे. हा, ऐकून घ्या. तुम्ही मराठी मला बोलायला लावते म्हणून मी गुजरातीमध्ये थोडं म्हणतो. हा, वातो वातो मा बधु खोयु आमोघु जीवन, वातो वातो मा आखो आपीशे तने हरि कीर्तन जोवा. मोबाइल जोईने बधु खोयु आमोघु जीवन, वातो वातो मा मोडू आप्યું છે તને ભજોનો કરવા, મોડું આપ્યું છે તને કીર્તન ગાવા. ગાળો બોલીને બધું ખોયું આ મોઘું જીવન, વાતો વાતોમાં હાથો આપ્યા છે તને ટાળીઓ પાડવા. નામો મૂકીને મોકી खोયું આ મોઘું जीवन, वातो वातोમાં. आपण फक्त बोठाने नावच ठेवत राहतो, टाळी कधी वाजवत
शकत नाही कोणी. हे जीवन खूपच महागडं आहे. ते जीवनला पैशानी खरेदी शकत नाही, प्रॉपर्टीनी खरेदी शकत नाही. फक्त एक श्रद्धा आहे. त्याला फक्त कोण खरीदील? नाम. तो नाम कोण आहे? तो गुरु देतो. ते बी मी म्हणतो, मी हनुमंतरायाने सांगेल आहे. भजले प्यारे श्याम सवेरे माला एक हरि नाम की, जिस माला में राम नहीं वो माला किसी काम की, वो माला किसी काम की. नाम के बल पर अंगद जी ने रावण को ललकारा था, बाण लगा जब लखन लाल को सब जीवन पिलवाई थी. महिमा परम पार है पवन पुत्र हनुमान की, जिस माला में राम नहीं है वो माला किसी काम की, वो माला किसी काम की. बघा, जेव्हा रावणचा अहंकार वाढून गेलं, अंकदजी माहिती आहे ना रामायण मध्ये, रावणला त्यांनीच ललकारलं होतं. कोणाचे बळवर? नाम. बघा, शेपूटवरती बसलेला होता. मालिकामध्ये पाहिला असेल, वाचलेला असेल. नाम. जेव्हा हनुमंतरायाला चुनौती दिली गेली आणि लखनलाल त्याला जेव्हा तीर लागलं, बाण, तेव्हा जीवन कोणी दिलं? हनुमंतरायाने. आशीर्वाद नाही दिलं, पण संजीवनी बुटी आणून दिली. भगवान असून त्यांना ओळखू नाही आलं. म्हणतात की भगवानला सगळंच येतं, म्हणतात ना, सगळं करतं. प्रत्येक कहाणी मागे कारण असतो. हनुमंतरायाने जीवन संजीवनीद्वारा मागवलं. म्हणून जन्म एक वेळेस भेटलं, कुठे बी भजन कीर्तन ऐका, टाळी वाजवा. आता टाळी नको वाजवू. जेव्हा मी भजन म्हणतो तेव्हा तर फक्त टकमक पाहत राहते. देवाचं नाम स्मरण करायला तोंड उघडा, हाताची टाळी वाजवा. त्याला पैसे नाही लागत. नाही सोनं लागत. मी तुमच्याकडून सोनं नाही मागणार इथं. दक्षिणा बी नाही मागणार. मन शुद्ध ठेवा, कर्म चांगले करा आणि मग देवाचं नाम स्मरण करा. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कबीर काय सांगतोय ऐका. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम
बोलो बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो बोलो राम 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 बोलो श्याम 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 जे गायक वादक आहे, साऊंड सिस्टमवाले आहे, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. ते नसते तर आपण काही कामाचे नाही. भजन मनापासून केलं पाहिजे. आज मी खरंच सर्व गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद सांगल. नियोजन मला खूपच आवडलं. आज माझ्यासाठी तर नाही पण भगवंतासाठी सात्विकता जीवनामध्ये खूपच सुंदर आज या गावात आहे. फक्त एकच लक्ष ठेवायचं, गावातला जो मंदिर असतो त्याचे वर म्हणजे जो कळस असतो त्याचे टोक्याचे वर घर कधी बनवायचं नाही. गावामध्ये हरिनाम सप्ताह करा. जन्म घेतलं, ज्यांनी जन्म दिलं, आई वडिलांची सेवा करा. जास्त नाही, मी तर शेतकरीला आभारच व्यक्त करतो, कारण एवढं मी विनवणी करून सांगल. प्रत्येकाने एक तरी घरी गाय पाळली पाहिजे. गाय का पाळायची? लक्ष्मी म्हणून पाळायची, धन म्हणून. म्हणतात जी गाय आहे ना ती सहज नको घेऊ, साधारण नाही आहे. गाय एक लक्ष्मी सनातन आहे. गायीला माता सांगितलं म्हणजे खरंच आहे. तुम्ही बघा, जी एक सती सावित्री होती, जेव्हा पतीचं प्राण निघालं तर गायीचे शेपूटला धरून डायरेक्ट यमद्वार. गाय एवढी पवित्र आहे, तो आत्मा परत आणलं, पण प्रतिव्रता होती म्हणून. म्हणून सांगतो मी, गाय पाळा. आणि गावामध्ये दारू नसावी. दारूवर माझा जास्त बोट फिरतो बरं का. अहो तुम्हाला काही सांगावं, दारूवाल्याने जर माझ्याकडे दारू सोडली, अहो नाटके तर खूप राहते. बघा तुम्ही एखादी शाळामध्ये 100 मुलं असल, एकच शाळामध्ये जाते, टीचर एकच, पुस्तक बी एकच, पण 100 पोरं पास होते का? नाही होत. माइंड चांगला आहे, निष्ठाभावी पुस्तक वाचलं असेल, गुरुचं दिलेला उपदेश चांगलं ग्रहण केलं असेल तर हायस्ट मार्काने पास होतो आणि करिअर करतो.
डिग्री केव्हा हातात येते? चांगला अभ्यास केल्यावर, बरोबर ना? तशी भक्ती निस्वार्थी भावी संतांनी दिलेला उपदेश जर केलेला असेल ते कधीच वाया जात नाही. मग दारू सोडायची, गोळ्या खायचे, बाबा बुबाकडे जाऊन दारू सोडायची, मुलांची शपथ खाऊन दारू सोडायची, बायकोची शपथ खाऊन दारू सोडायची, आई वडिलांची शोगन खाऊन दारू सोडायची. 3-4 महिने नाही आज दारू प्यायची. त्यांना असं वाटत की आम्ही दारू पितो म्हणजे आमचं खूप चांगलं. पण दारूवाले बी असे आहे ना, आता मी जर तुम्हाला इथून काही बोललो, हे गाववाले लगेच लबाड आहे बरं का, तर तुम्ही दुसऱ्या वेळेस माझं तोंड सुद्धा पाहणार नाही. लगेच सांगसा महाराज आहे पण लय अवघड आहे बरं का. म्हणजे समोर सांगलं का वाईट वाटतं. पण दारूवाल्यांना जर एखादी दारूवाल्याने सांगितलं तू प्रत्येक वेळेस उधारीच घेतो, आजपासून माझ्या दारात यायचं नाही, तरी सकाळी तो विशेष वाटतं. पण खरंच माझ्याकडे दारू सोडून बघा आणि परत प्या. तुम्ही डोंगराखाली दपा, बाबा बुबांची आड जाऊन दपा, देवाचे पाठीमाग जाऊन दपा, तुम्हाला मी वडूनच काढल. महादेव काय म्हणतात, जगाचे कल्याणासाठी मीनी विष ग्रहण केलं. काय विष? मन नाही आहे, ओरिजिनल आहे. मी कालबी आहे आणि कालो का कालबी आहे. कोण म्हणतात? महादेव. म्हणून मी प्रत्येक वेळेस मी म्हणतोच, जान पे जान पीने से क्या फायदा. जान पे जान म्हणजे हे आपला, मी जाम नाही म्हणत बरं का. जाम म्हणजे पेरू बी येतो आणि इंग्लिश शब्द भी जाम येतो, बरोबर ना. जान पे जान पीने से क्या फायदा, सुबह पिओगे शाम को उतर जाएंगे. शाम को उतर जाएंगे म्हणजे दिवशी पेणार 1000-2000ची, संध्याकाळी 1 रुपये खिसात नाही राहणार, उतरून जाईल. जीवनाचा काही फायदा आहे? रस्त्यावर फिरशील, बोठ प्रत्येकाचा आपल्याकडे राहील, बरोबर ना. पण मी काय सांगायला मागतो, जान पे जान पीने से क्या फायदा, सुबह पिओगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार शिव नाम का प्याला पी के देखो, आपकी जिंदगी सुधर जाएगी. मी विष प्यायला नाही लावत, मी देवाचं नाम घ्यायला मागतो. जे कर्म, मी तेव्हा बी गोष्ट सांगितली होती, कर्म कसं करावं. प्रण घेतलं तर त्याला उलटून जाऊ नको, वचन दिलं तर त्याला तोडू नको. आणि दिखावा तर अजिबात करू नका. वेळ जास्त झालेला आहे ना, मी वेळ नाही घेणार. तुम्ही सांगसाल स्वामीजी काही सांगतो, गुजरातीमध्ये म्हण आहे, की जो खड्डा खोदतो ना तोच त्याच्यात पडतो. जसं दिसतं तसं नसतं तसं
शतयुगची गोष्ट आहे. अनुसया प्रतिव्रता होती, तपस्वी होती, पण देवाने तिची परीक्षा केली. परीक्षा केली का खरंच अनुसया प्रतिव्रता आहे का, खरीच धर्माचे विरुद्ध नाही जाऊ शकत, खरंच तिचे कर्म चांगले आहे का. कोणी पाहिलं? देवांनी. लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती, ब्रह्मा, विष्णू आणि महेशांना काही सांगितलं, जर प्रतिव्रता खरीच असेल तर तुम्ही जा, आम्ही सांगतो ते करायला पाहिजे. देवाने सांगितलं ठीक आहे. ऐका, गुजरातीमध्ये म्हण आहे, दोनच होय मी म्हणल त्याच्यावर म्हणायचं आहे. दुःख जेवढं देसाल तेवढं सुखी बी तुम्हीच होसाल, सुखी जेवढं राहिलं तेवढं दुःखी बी तुम्ही पडसाल. दुसऱ्यांचा मन दुखवता पहिला समोरच्या व्यक्तीला खुश करता शिका. मी तर ठेवतो बरं का. मी तापट आहे, तापट स्वभावाचा मी लय आहे बरं का, मी पहिलेच सांगून देतो. पण मी मन दुखवत नाही कधी. म्हणून ऐका, दुख भी जाने देवो जाता, पोते दुखी थाई से. दुख जाने देवो जाता, पोते दुखी थाई से. दुख भी जाने देवो जाता, पोते दुखी थाई से. दुख जाने देवो जाता, पोते दुखी थाई से. अनुसयानी परीक्षा करवा, अनुसयानी परीक्षा करवा, तीनो देवो जायसे. दुख जाने देवो जाता, पोते दुखी थाई से. दुख भी जाने देवो जाता, पोते दुखी थाय से. दुख जाने देवो जाता, पोते दुखी थाई से. खाडो खोदे से तेमा पड़े से, भाड़ो खोदे से तेमा पड़े से. खाडो खोदे से तेमा पड़े से. भाड़ो खोदे से तेमा पड़े से. कोनो न्याय से. दुख जाने देवो जाता, पोते दुखी थाई से. दुख भी जाने देवो जाता, पोते दुखी थाय से. दुख जाने देवो जाता, पोते दुखी थाई से. बोलो शिवनारेश्वरी भगवान की. पाहिलं भगवंत काय म्हणतात की परीक्षा करण्यासाठी आम्हीच गेलो, आणि ते खड्ड्यामध्ये कोण पडलं? आम्हीच का? का ती प्रतिव्रता एवढी होती का आम्ही जोगी गेलो होऊन आणि तिथं बाळ झालो आम्ही.
तुम्ही खूप ज्ञानी आहे. सप्ताह करतात, भजन करतात, कथाए करतात, ऐकतात, वाचन करतात. गुरुपौर्णिमामध्ये गुरुपारायण करतच असाल तुम्ही. किती भाविकांनी असं ग्रंथ वाचन केलेलं आहे. श्रीमद भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, नवनाथ ग्रंथ, किती भाविकांनी असं वाचन केलेलं आहे. महिला म्हणा किंवा पुरुष हात वरती करा, खाली करा, चांगली गोष्ट आहे. आणि बाकीने काय केलं? काय केलं? सांगतात ना, आमच्या गुजरातीमध्ये म्हण आहे, जे बोले तेनो बोरवेच आहे. तुम्ही कितीही बोलसाल पण मी काही घेणार नाही तुमच्याकडून. नाही, नाम जप, ध्यान धारणा, पूजा पाठ. बरेच भाविक असं बी म्हणतात की आम्ही रोज घरी पूजा पाठ करतो. घरीच देव आले असते तर काशी पंढरपूर काला आले बनवले असते. देवता आहे. श्रद्धा, विश्वास मनापासून पाहिजे. सकाळी नामस्मरण करा, संध्याकाळी नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करतच राहा. कोणताही देवाची पूजा करा, पण नक्की देवाचं नामस्मरण कर राहा. आज मी या व्यासपीठवरती मान्यवर, पूज्यवर, गायक, वादक, साऊंड सिस्टम, फोटोग्राफर, शिवशक्ती भक्त परिवार आणि पंचकृषीतले आलेले गावातले सर्व गावकरी, सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद सांगेन. माझे बोलण्यात काही वाक्यामध्ये चुकलं असेल तर मी क्षमा मागल. चांगले बोल म्हणतात ना, सबरी माताने बोर चाखून चाखून ठेवले होते. लोक म्हणते की देवाला उष्ट बोर खाऊ घातले. पण सबरी माताची आस्था काय होती की प्रभू रामचंद्र भगवंत येईल, एकही दिवस येणार आहे माझ्याकडं, त्यांना कोणताही बोर कडू नसावं म्हणून तिने चाखून चाखून ठेवलं की गोड बोर देवा आपण. आज ग्रंथ, पान, लेख, साधू संतांचे मुखातून सबरी माताचं नाम स्मरण होतं. भक्ती करा निस्वार्थी, कोणाचं नाव नको घेऊ. मग देवाकडून ये गावासाठी चरण सोडवतोय आणि आशीर्वाद प्रदान करतोय. दोन ओवे. सुबह श्याम दिन रात करो मैं भक्ति, सुबह श्याम दिन रात करो मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति, सुबह श्याम दिन रात करो
मायबाप माझेकडून जास्तच वेळ घेतलं गेलं असं वाटतं, पण मायबाप भक्तांचे प्रेमापोटी कुठंतरी संतांचे विचाराने, संतांचे कृपाने, देवांचे शतवाने कुठंतरी उद्धार करण्याचा मार्ग आहे तो नाम, भजन, कीर्तन आणि देवाचं चिंतन. आज तुम्हाला पाहून देवांचं कुठंतरी चिंतन मांडायचं प्रयत्न केलं का? गावामध्ये सात्विकता झाली पाहिजे. सुख समृद्धी, शेती करतो, नोकरी करतो, कारोबार करतो, त्याच्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी. जन्म एकच वेळेस भेटलं, देव एकच आहे, फक्त रूप दोन आहे, स्त्री आणि पुरुष. कर्म चांगले करा आणि माझे बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर मायबाप चुकीचे बोल परत माझ्या पदरात द्या आणि चांगले बोल तुमचे पदरात घ्या आणि तुमचा परिवार सुखी समृद्धीने ऐश्वर्याने प्राप्त करा. माझे वाणीला मी इथं पूर्ण विराम देतोय. सर्वांना ओम नमः शिवाय. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की जागेवरच बसून जा.